देण्यासाठी सत्ताशाही, न्यायासाठी सत्ताशाही, भ्रष्टाचार उघड करणार सत्ताशाही, लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही, लोकजागृतीचे माध्यम सत्ताशाही, लोकशाही टिकविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशाही, शासन प्रशासनाला कर्तव्याची जाणीव करून देणार सत्ताशाही, चालू घडामोडीचे अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाहीच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राइब करा। महाविकास आघाडीची प्रचार सुरुवात, बालाजी मंदिरात नारळ फोडत खासदार संजय देशमुख यांची भाजपवर घणाघाती टीका। पुसद नगर परिषद निवडणूक प्रचाराचा औपचारिक शुभारंभ महाविकास आघाडीतर्फे बालाजी मंदिर येथे करण्यात आलाय। खासदार संजय देशमुख यांच्या हस्ते नारळ फोडून या प्रचार मोहिमेला सुरुवात झाली। यावेळी शरद मैंद नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर मोहम्मद नदीम तसेच सर्व उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती। खासदार देशमुख यांनी भाजपवर आणि नाईक परिवारावर घणाघाती टीका यावेळी केली आहे। जाती-जातींमध्ये भेदभाव निर्माण करून निवडणूक जिंकण्याचे प्रयत्न काही राजकीय गटांकडून होत असल्याचा आरोप करत त्यांनी सुज्ञ नागरिक अशा पद्धतींना नक्कीच नाकारतील असा विश्वास व्यक्त केलाय। महाविकास आघाडीतील उमेदवार हे अनुभवी, निष्पक्ष आणि लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणार असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। तर जैन मंदिर ट्रस्टची जागा हडपली आणि हिंदुत्व, भाजपवर थेट सवाल। भाजपवर टीकास्त्र सोडताना खासदार देशमुख म्हणाले, जैन मंदिराच्या ट्रस्टची जागा हडप करता आणि त्याच वेळी हिंदुत्वाचा नारा देता हे कोणतं हिंदुत्व? त्यांच्या या वक्तव्यांनी सभेत क्षणातच चर्चा तापली। हिंदू, मुस्लिम, बौद्ध अशा सर्व समाज घटकांना सोबत घेऊन विकास योजनांची गती वाढवण्याचा महाविकास आघाडीचा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवलाय। तर नाईक परिवारावर थेट नामोच्चारात टीकास्त्र। आपल्या भाषणात खासदार देशमुख यांनी नाईक कुटुंबावर जोरदार निशाणा साधलाय। घरातच राज्यमंत्री असताना नगराध्यक्ष पदाची लालसा ठेवणे हे पुसदकरांचं दुर्दैव आहे असा घणाघाती आरोप त्यांनी केलाय। पुसदच्या राजकारणात घराणेशाहीच्या प्रश्नावरून निर्माण होणारा रोष त्यांनी स्पष्ट शब्दात व्यक्त केलाय। जनता हुशार आहे, 2 तारखेला पंजा, मशाल, तुतारीलाच मतदान। अलीकडे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या भाजपचे भाऊ राष्ट्रवादीच्या ताईला मतदान करा असा व्हिडिओचा संदर्भ देत ते म्हणाले, सर्व काही आपल्याच घरात पाहण्याचा दृष्टिकोन असल्याचं दिसतंय, परंतु जनता आता गाफील राहिलेली नाही, ती सर्व पाहते, समजते। मतदारांवर विश्वास दाखवत ते पुढे म्हणाले, जनता 2 तारखेला पंजा, मशाल आणि तुतारीलाच मतदान करेल, याबद्दल मला शंका नाही। जनतेच्या आशीर्वादाने सत्ता स्थापन करणार, देशमुखांचं प्रतिपादन। महाविकास आघाडीचे शासन लोकांपर्यंत विकासाची गंगा पोहोचवेल, निष्पक्ष आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देईल असा विश्वास खासदार देशमुख यांनी व्यक्त केलाय। तर भाजपवर टीका करताना त्यांनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांना कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला। नारळ मोठ्या उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी संपन्न झाला। मोठ्या संख्येनं तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। या ठिकाणचं वातावरण सुद्धा अतिशय चांगलं आहे। गेल्या 9 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीनं या ठिकाणी कारभार चालला हे तुम्ही आम्ही सर्वसामान्य जनतेने उघड्या डोळ्यांनी या ठिकाणी पाहिलेलं आहे। आणि या ठिकाणी जातीमध्ये भेद निर्माण करून काही लोक निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत, परंतु देशातील आणि या पुसद शहरातील जनता समजदार आहे। जो काम करणारा व्यक्ती आहे, ज्यांनी आजपर्यंतचा कार्याचा अनुभव आहे, अशा उमेदवाराला आम्ही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार या ठिकाणी केलेला आहे। शरद भाऊ मैंद या सर्व आपल्या पुसद शहराच्या सर्व नगरसेवकाची छाननी करत असताना किंवा त्यांना उमेदवारी देत असताना सर्व तिन्ही पक्ष लोक आम्ही मिळून या ठिकाणी उमेदवार चांगले, निष्पक्ष काम करणारे, लोकांच्या सुखदुःखात सामील होणारे लोक आम्ही या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। आणि भारतीय जनता पार्टी हिंदुत्वाचा नारा देते। माझा त्यांना एकच प्रश्न आहे की जैन मंदिराची ट्रस्टची जागा तुमच्या कॅबिनेट मंत्र्यांना मोहननं त्या ठिकाणी जैन मंदिराची जागा त्या ठिकाणी घेतली। अरे तुम्हाला मंदिराच्या जागा पुरून नाही राहिल्या आणि तुम्ही या ठिकाणी हिंदुत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी करता। आम्ही हिंदू, मुस्लिम सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन विकासाची गंगा गरीब आणि सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत। निष्पक्ष आणि भ्रष्टाचार मुक्त या ठिकाणी शासन आम्ही देणार आहोत। अहो किती हाव पाहिजे? तुमच्या घरात मंत्रीपद असताना सुद्धा तुम्हाला नगराध्यक्ष पद पाहिजे, याच्यापेक्षा दुर्दैव पुसदवासियांचं काही होऊ शकत नाही। तुम्हाला एवढ्या प्रचंड मतांनी लोकांनी निवडून दिलं तरी सुद्धा तुमच्याच घरात या ठिकाणी नगराध्यक्ष पद पाहिजे,
हे पुसदवासियांच्या दृष्टिकोनात दुर्दैवाची गोष्ट आहे। या ठिकाणी आम्ही सक्षमपणे लढाई लढून या ठिकाणी जनतेचा आशीर्वाद घेऊन आम्ही जिंकणार, या तीळ मात्र शंका नाही। सर्व जाती धर्माची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि जे काही दबाव तंत्र या ठिकाणी चालू आहे ते दबाव तंत्र आम्ही सहन करणार नाही। आम्ही लढाई देणारे लोक आहोत आणि कायमस्वरूपी या ठिकाणी लढाई देत राहू। भाऊ, आपण 25 वर्षाचा इतिहास मोडीत काढला आणि आपल्याच नेतृत्वामध्ये नगर परिषदेची निवडणूक होत आहे। एकीकडे नवखी या ठिकाणी उमेदवार आहे आणि एकीकडे 35 वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार आहे। याकडे आपण कसं बघता? डॉक्टर साहेबांनी अतिशय चांगलं काम या पुसद शहरामध्ये केलेलं आहे। लोक, मी सर्व जाती धर्माच्या लोकांना काल या ठिकाणी पुसदमध्ये भेटलो, शरद भाऊ महेंद्र यांची भेट घेतली, त्याच्यानंतर गावातले काही प्रतिष्ठित नागरिकांची मी भेट घेतली, सर्व जाती धर्माच्या लोकांचे प्रतिष्ठित नागरिकांची भेट घेतली। त्यांनी सांगितलं की आम्हाला काम करणारा व्यक्ती पाहिजे आणि काम करणारा व्यक्ती असल्यामुळं आम्ही निश्चितपणे आम्ही जात पात धर्म न पाहता आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहू। भाजप राष्ट्रवादीला मतदान करा असं म्हणत आहे, तो व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहे, तर या काय म्हणते चुपी युती आणि त्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया आपल्या? नाही, काय आहे की सर्व आपल्या घरात पाहण्याचा जे दृष्टिकोन आहे ते तुमच्या तोंडातून त्या ठिकाणी निघालेलं आहे, सर्व लोकांना त्या ठिकाणी ऐकलेलं आहे। मी सुद्धा ऐकलो, मी सुद्धा चक्रावून गेलो सर्व पाहून। आता हे सर्व जनता हुशार आहे, जनतेला गाफील समजू नका, जनता हुशार आहे, जनता सर्व ओळखते तुमचं काय चालू आहे, कसं चालू आहे। जनता बरोबर 2 तारखेला त्या ठिकाणी बटनासमोर पंजा या निशाणी समोरचं बटन दाबणार आहे आणि जे आमच्या राष्ट्रवादीची तुतारी आहे आणि जे आमचं मशाल चिन्ह आहे त्याच्या समोरचं बटन जनता दाबणार आहे, याच्यात काही शंका नाही। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.